का हो गुंजळी बुवा? काय म्हणता गुंजळी बुवा? पाच नामाचा पाच तत्वाचा गोंधळ मांडलेला आहे. गोंधळ मांडलेला आहे तेव्हा या ठिकाणी बर आपल्याला कथा कोणती गायची आहे? कोणची लावायची आम्हाला सांगायला पाहिजे. नवनाथाची कथा असं आपल्याला म्हणायची आहे. हो बरोबर आहे. मग नवनाथ हा कसे होते बरं? कसे होते? कलियुगाला आरंभ झाला घटना घडलेली, विष्णू बोलवे नवनारायण बघा त्याच वेळी, लक्ष्मी नारायण सिंहासनी जमली सूर मंडळी, विष्णू बोले ऐका आता वेळ कशी आली, पृथ्वीवरती घ्या अवतारा धर्मग्लानी आली, सत्यासाठी न्यायासाठी उतरा स्वर्गाखाली, वाढवू भक्ती वाढवू शक्ती आता मानवातली, आज्ञा मानून श्री विष्णूची आले देव खाली, नवनारायण नवनाथाच्या आले स्वरूपानं, त्याच कथेचं लाखो लोक हो करती पारायण, त्याच कथेचं लाखो लोक करती पारायण, कलियुगाला प्रारंभ होत असताना बर एके दिवशी भगवान विष्णूने हा नवनारायणांना बोलावून घेतलं शाबास. व त्यांना सांगितलं काय सांगितलं बरं? आपण सर्वांनी या पृथ्वीवर हा अवतार घेऊया घेऊया आणि हा संप्रदाय बर थापून लोकांना उपदेश करूया. शाबास. त्यामुळे धर्माचा उदय होऊन बर लोक सत्याने आणि न्यायाने वागू लागतील शाबास आणि सुखी होतील. हा हा पृथ्वीवरील भक्तीचे महत्त्व वाढविण्यासाठी, हा एकतेची शक्ती वाढवण्यासाठी शाबास. मग नवनारायणांनी अवतार घेतला. शाबास. मग कोणता नारायण बर कोणता नाथ झाला असं हे सांगायला पाहिजे. हो आम्हाला सांगायला पाहिजे. नवनारायण होतो कोण ते सांगतो नावानं, कवी नारायण जन्मा आला मच्छिंद्र नावानं, हरिनारायण गोरक्षाच्या आला रूपानं, अंतरिक्ष जालंधर झाला आला अग्नीतून, प्रबुद्ध झाला कानिप कैसा एकरणातून, पिपलायना इथे जन्मला चरपटी नावानं, आविर्भूत नागनाथ झाला हो सर्पकुळातून, भूमील झाला नाथ भरतरी भिक्षा पात्रातून, चमस जन्मला रेवण म्हणून कैसा वाळूतून, करभाजन तो बहिणी झाला कैसा पुतळ्यातून, आदिनाथ शिवशंकर आणि दत्त गुरु आज्ञेनं, नाथपंथ हा सुरू झाला कलियुगातून, नाथपंथ हा सुरू झाला कलियुगातून, मग कवी नारायण बर मच्छिंद्रनाथाच्या रूपाने जन्माला आले. शाबास. हरिनारायण हा हा गोरक्षनाथाच्या रूपाने जन्माला आले. वा वा. अंतरिक्ष नारायण हा हा अग्नीतून जालंधरनाथाच्या रूपाने जन्माला आले. शाबास. प्रबुद्ध नारायण बर हत्तीच्या कानातून हा कानिपनाथाच्या रूपाने जन्माला आले. शाबास. बघा बर पिप्पलायन नारायण हा चरपटीनाथाच्या रूपाने जन्माला आले. जन्माला आले. आविर्होत्र नारायण हा सर्पकुळातून हा हा नागनाथाच्या रूपाने जन्माला आले. शाबास शाबास. द्रुमिल नारायण हा भिक्षा पात्रातून हा जन्म घेऊन वा वा भर्तरीनाथ झाला. झाला. चमस नारायण हा वाळूतून
रेवणनाथ म्हणून प्रगट झाला. शाबास शाबास. करभाजन नारायणाने हा चिखलाच्या पुतळ्यातून बर प्रगट होऊन गहिनीनाथ पावन झाला. झाला. तेव्हा हा पहिल्या प्रथम बर. मच्छिंद्रनाथ कसे जन्माला आले व त्यांनी पृथ्वीवर काय चमत्कार केले काय केले हे ऐका. बरोबर. दक्ष यज्ञाला दैत्यही जमले, देववृद्ध जमला. आली पार्वती स्वरूप सुंदर मदनाची लीला. क्षणभर मोहित ब्रह्मा